नवीन पुसद गवळीपुरा येथे वीज पुरवठा खंडित, रहिवाशांचा संताप। नवीन पुसद गवळीपुरा येथील रहिवासी, नागरिक व मजूर वर्ग गेल्या अनेक दिवसांपासून वीज समस्येला सामोरे जात आहे। नागरिक वेळोवेळी वीज बिल भरूनही वारंवार लाईन खंडित होत असल्याने संताप व्यक्त करत आहेत। दिवसभराच्या श्रमानंतर रात्री घरी परतल्यावर देखील अंधारात बसावे लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। याबाबत संघर्ष अध्यक्ष पुसद राहुल यांनी माहिती देताना सांगितले की सरकारकडून घराघरात सौर ऊर्जा पुरवण्याचे आश्वासन दिले जात आहे। सबसिडी योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयांचे सोलर पॅनल 75,000 सरकार भरणार सबसिडीच्या माध्यमातून आणि 25,000 नागरिकांना लागणार अशी जाहिरात होत आहे। मात्र प्रत्यक्षात जनतेला दिशाभूल करून त्यांना आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सरकार वीज पुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरत असून सौर ऊर्जा योजनेतही पारदर्शकता नसल्याने नागरिकांना दुहेरी फटका बसत आहे। रहिवाशांनी लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करून वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार लागते। आणि या परिस्थितीमध्ये आज पावसाच्या वातावरणामध्ये बी लाईनीचा तुटवडा दिसत आहे आणि लहान मुलं असो, घरातल्या महिला असो, यांनी दिवसभर कामाच्या भाराने थकून जातात, पण संध्याकाळची निवांत झोप लागत नाही। रात्र बेरात्री दिवस राहत केव्हाही लाईन चालली, केव्हाही यायला लागली। वीज कंपनीचं नियंत्रण, महावितरण कंपनीचं नियंत्रण असुधारित असल्यामुळे आम्हाला हे मानसिक त्रास भोगत आहे। यातून आमची सुटका कधी होणार आणि वीज कंपनी आमच्याकडे कधी लक्ष देणार का? आम्ही असे वंचित राहू वीज कंपनीपासून? वेळोवेळी बिल भरूनसुद्धा, स्वतःचे मालकी हक्काचे मीटर असूनसुद्धा आम्हाला हे परिस्थिती भोगावं लागायली। याला जबाबदार कोण?